विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर्स बायोलॉजीवरती तुमचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की बर्थ कंट्रोल आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस. यामध्ये आपण पाहणार आहोत सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस, त्याचबरोबर इनफर्टिलिटी. हे 2 पॉईंट आपण ह्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये काय डाऊट असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारा, त्याचबरोबर आवडल्यास नक्की शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपला आजच्या लेक्चरला. त्यामध्ये आपण पहिलं पॉईंट कव्हर करणार आहोत, तो आहे तो इनफर्टिलिटी. बघा, इनफर्टिलिटी म्हणजे काय? इट इज द इनएबिलिटी टू कन्क्यू नॅचरली आफ्टर द 1 year ऑफ द रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स इज कॉल्ड ॲज द इनफर्टिलिटी. ही आहे ती WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेले डेफिनेशन आहे. त्यामध्ये काय सांगितलं गेलं बघा, इट इज इनएबिलिटी. त्यामध्ये काय झाले तर इनएबिलिटी टू कन्क्यू म्हणजे इथं काय अर्थ आहे आपल्याला, टू डेव्हलप अ फर्टिलायझेशन ऑर डेव्हलप द एम्ब्रिओ, म्हणजे फर्टिलायझेशन होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण, कन्क्यू. ह्यामध्ये काय झालं तर इनएबिलिटी म्हणजे काय, तर त्यामध्ये असक्षम झालं की कन्क्यू करण्यासाठी नॅचरली आफ्टर द 1 year म्हणजे 1 yearमध्ये अनप्रोटेक्टेड इंटरकोर्समध्ये पण काय झालं तर कन्क्यू झालं नाही, म्हणजे काय झालं नाही तर तिथं फर्टिलायझेशन झालं नाही. ह्या प्रोसेसला किंवा ह्या कंडिशनला काय म्हणणार आहे आपण, इनफर्टिलिटी. ओके, लक्षात आलं का? बघा आता ह्या इनफर्टिलिटीसाठी रिझन्स काय काय असू शकतात बघा. त्यामध्ये फिजिकल आहे, कॉन्जनायटल डिसीजेस आहेत, इम्युनॉलॉजिकल आहे, त्याचबरोबर सायकोलॉजिकल. हे काही रिझन्स आहेत, ते काय करतात तर इनफर्टिलिटी कॉज करू शकतात. बघा, फिमेलमध्ये काय कॉमन रिझन्स आहेत तर त्यामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा एक फिमेलमध्ये होणारा सिंड्रोम आहे. तो जेनेटिक सिंड्रोम असू शकतो किंवा जेनेटिकली त्यामध्ये इनएबिलिटी झालेली असते ओव्हरीमध्ये, जी काय करते तर नॉर्मल शेप किंवा त्यामध्ये ओव्हरीची डेव्हलपमेंट ही रेग्युलर साईजमध्ये किंवा नॉर्मली होत नाही, किंवा ती काय होणार आहे तर इनकम्प्लीट डेव्हलपमेंट होणार आहे. त्याला म्हणतो आपण पॉलिसिस्टिक सिंड्रोम. त्याचबरोबर फिमेलमध्ये काय होणार आहे तर हार्मोनल इम्बॅलन्स, म्हणजे जे काय प्रेग्नन्सीसाठी जे काही इम्पॉर्टंट हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स व्यवस्थितरित्या डेव्हलपमेंट किंवा प्रोड्यूस होणार नाहीत. दिस रिझन इज कॉज द इनफर्टिलिटी इन द ह्युमन. आणि त्याचबरोबर नेक्स्ट एक रिझन आहे ते काय आहे तर एंडोमेट्रियोसिस. त्यामध्ये काय असणार आहे तर युटरसमध्ये एंडोमेट्रियमची ग्रोथ व्यवस्थित होणार नाही, त्यामध्ये इम्प्लांटेशनसाठी प्रॉब्लेम होणार आहे. दिस आर द मेन रिझन्स इन द फिमेल दॅट कॉजेस द इनफर्टिलिटी इन द फिमेल. इन द मेल दॅट इज द लेस स्पर्म काउंट अँड द स्मॉल साइज ऑफ द पेनिस. इट इज द मेन रिझन्स इन द इनफर्टिलिटी कॉजेस इन द मेल. ओके, हे लक्षात आलं का? बघा, हे काय झाले तर रिझन्स पाहिले आपण इनफर्टिलिटीसाठी. आता पुढे बघू काय तर प्रायर इन टू द 1978 द इनफर्टिलिटी कपल्स हॅड द 2 ऑप्शन दॅट इज द ॲडॉप्ट ऑर चाइल्डलेस. म्हणजे आता बघा, एक सुरुवातीच्या काळात म्हणजे पाठीमागच्या एक 30-40 वर्षापूर्वी काय असायचं तर जे कपल इनफर्टाईल आहेत, म्हणजे जे कन्क्यू करू शकत नाहीत की किंवा ज्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होत नाहीत, जे काय त्याला काय म्हणतो आपण इनफर्टाईल कपल आहेत, त्यांच्याकडे 2च ऑप्शन होते. त्यांच्याकडे पहिला ऑप्शन कोणता होता तर टू ॲडॉप्ट, म्हणजे त्यांना काय करायचं, एखादं बेबी किंवा एक मूल दत्तक घेणे किंवा त्यांच्याकडे चाइल्डलेस राहणे, असे 2 फक्त त्यांच्याकडे ऑप्शन्स होते. पण इन नाव डेज देअर आर द मेनी टेक्नॉलॉजीज आर डेव्हलप दॅट many techniques are produced by human, and these techniques are ability to conceive that the couples are produced or develop the embryo. बघा, त्यामध्ये काही टेक्निक आहेत आपल्याकडे. तर टुडे द कपल्स मे द ऑप्शन्स. आता कोणते ऑप्शन्स आहेत बघा आपल्याकडे. IVF, त्यालाच काय म्हणतो आपण इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. त्याचबरोबर झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर ही एक टेक्निक आहे. त्याचबरोबर गिफ्ट, त्यालाच काय म्हणतो आपण गॅमेट इंट्राफॅलियन ट्रान्सफर, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इजेक्शन, त्याचबरोबर आर्टिफिशियल इन्सिमिनेशन आणि इंट्रायुटेराइन इन्सिमिनेशन. ह्या काही टेक्निक आहेत किंवा ह्या टेक्नॉलॉजीच्या साहाय्यानं जे काय इनफर्टाईल कपल आहे त्यांच्यासाठी फर्टिलायझेशन हे होऊ शकतं किंवा त्यांच्यामध्ये ॲबिलिटी आपण तयार करू शकतो. आणि हे जे काही टेक्निक्स आहेत त्याला काय म्हणतो आपण ART, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण त्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. ओके, लक्षात आलं. द कपल कुड बी असिस्टेड टू हॅव चाइल्ड ऑल चिल्ड्रन थ्रू आउट द सर्टन स्पेशल टेक्निक आर कॉमनली नोन ॲज द असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. ओके, लक्षात आलं का? बघा, ह्या टेक्निकला काय म्हणतो आपण ART, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज दॅट हेल्प्स टू द infertile couple to produce the child are called as the assisted reproductive technology. In nowadays these techniques are very important for the infertile couples. Let's see all techniques one by one. म्हणजे बघू आपण आता ह्या प्रत्येक टेक्निकचा आपण अभ्यास करू. IVF पहिला दिली आपल्याला ती आहे ती IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. इथं क्लास 10 मध्ये आपण ह्याच्याबद्दल थोडा अभ्यास केला होता. आपण आता तोच
आपण त्याचा जरा रिकॅप झाल्यासारखं करू आपण अभ्यास. बघा ह्यामध्ये काय IVF इन दिस टेक्नॉलॉजी बघा दिस प्रोसेस इज फर्टिलायझेशन वेअर द फर्टिलायझेशन ऑकर आउटसाइड द बॉडी. हा शब्द इथं महत्त्वाचा आहे. तर देअर इज द इन व्हिट्रो म्हणजे काय तर आउटसाइड द बॉडी, म्हणजे आउटसाइड द बॉडी काय होणार आहे तर फर्टिलायझेशन बॉडी इन द टेस्ट ट्यूब ऑर ग्लास प्लेट अंडर द स्टिम्युलेटेड कंडिशन इन द लॅबोरेटरी. म्हणजे काय केलं जातं बघा ह्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे बॉडीतून बाहेर काढले जातात आणि इन लॅबोरेटरी त्यांचं काय केलं जातं फर्टिलायझेशन केलं जातं. फर्टिलायझेशन करून काय होणार आहे तर त्यांच्यामध्ये तो झायगोट तयार होणार आहे. द झायगोट आर early embryo up to the 8 blastomere we then transfer into the fallopian tube of the further development. बघा काय केलं मग आपण आता IVF मध्ये एक इम्पॉर्टंट आणि सगळ्यात फेमस अशी एक टेक्नॉलॉजी आहे. इन दिस टेक्निक द फर्टिलायझेशन ऑकर्स आउटसाइड द बॉडी अँड दिस fertilized zygote are transferred into the female uterus tube or fallopian tube for the further development. ओके, लक्षात आलं. ह्याला काय म्हणतो आपण IVF. मग आता हे कुणामध्ये असू शकते किंवा कुणामध्ये केलं जाते की ज्यांच्यामध्ये एग्स तयार होत नाहीत किंवा ओहम हा प्रोड्यूस होत नाही किंवा त्यांच्यामध्ये गॅमेटोजेनेसिसमध्ये काय प्रॉब्लेम असतील किंवा त्यांच्यामध्ये गॅमेट्स हे तयार होत नाहीत, अशा कपल्समध्ये काय केलं जातं तर गॅमेट्स हे काय केलं जातं बाहेर फर्टिलायझेशन करून किंवा आउटसाइड द बॉडी लॅबोरेटरी फर्टिलायझेशन करून त्यांच्यामध्ये तो झायगोट हा ट्रान्सफर केला जातो. त्याला काय म्हणतो आपण IVF. नेक्स्ट स्टेप प्रोसेस आहे आपल्याकडे झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. ही पण प्रोसेस कशी आहे IVF सारखीच आहे, फक्त इथं काय केलं जातं तर बघा ZIFT इट इज द इनफर्टिलिटी ट्रीटमेंट युजर फॉर द ब्लॉकेज इन द फॅलोपियन ट्यूब. आता ही ट्रीटमेंट कोणामध्ये केली जाते किंवा कशासाठी कोणासाठी इम्पॉर्टंट आहे तर ब्लॉकेज इन द फॅलोपियन ट्यूब विच प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन ऑफ द एग बाय द स्पर्म. म्हणजे बघा ह्या इथे जर काही ब्लॉकेज असेल म्हणजे फॅलोपियन ट्यूबमध्ये अप्पर सेक्शनला काही प्रॉब्लेम असेल त्यावेळेस काय होणार आहे तर इकडून एग हा ट्रान्सफर होऊ शकत नाही आणि इकडून जे काय स्पर्म येणार आहे त्यांची पण इथं एंट्री होणार आहे, म्हणजे त्यांचं फर्टिलायझेशन इथं होत नाही. अशा कंडिशनला काय केलं जातं ज्या फिमेलचे काय केलं जाते तर टेक्निकच्या सहाय्यानं त्यांचे एग हे बाहेर काढले जातात आणि तिथं IVF द्वारे म्हणजे फर्टिलायझेशन म्हणजे इथं जसं आपण फर्टिलायझेशन केलं होतं तीच टेक्निक इथं वापरली जाते. अँड देन एग इज रिमूव्ड फ्रॉम द ह्युमन्स ओव्हरी अँड आउटसाइड द बॉडी. म्हणजे तिथं काय केलं आपण आउटसाइड द बॉडी फर्टिलायझेशन केलं, म्हणजे इथंच काय केलं IVFचा वापर केला आपण. IVF नंतर काय केलं आहे परत तो झायगोट तयार होणार आपण काय करणार आहे तर त्या फिमेलच्या युटरसमध्ये ट्रान्सफर करणार आहे. बघा दोन्ही टेक्निक सेम्स आहेत, फक्त IVFमध्ये काय तर गॅमेटोजेनेसिस होत नाही किंवा गॅमेट तयार होत नाहीत आणि झिफ्ट म्हणजे झायगोट इंट्राफॅलो ट्रान्सफरमध्ये काय केलं जातं तर ज्यांच्यामध्ये फॅलोपियन ट्यूबमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे यांच्यामध्ये गॅमेट तयार होतात पण ते पुढे ट्रान्सफर होत नाहीत, अशा वेळेस काय करतोय आपण झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर ही टेक्निकचा वापर करतोय. ठीक आहे, बघा लक्षात आलं का दोन्ही टेक्निक ह्या कशा आहेत तर रिलेटेड आहेत एकमेकांच्या आणि त्यांच्याद्वारे काय केलं जातं तर इथं इन्फर्टिलिटी दूर केली जाते किंवा त्यांच्यामध्ये कन्क्यू केलं जातं, फर्टिलायझेशन हे केलं जातं. बघा नेक्स्ट स्टेप प्रोसेस आहे आपल्याकडे गिफ्ट, म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. बघा ह्यात काय आपण दिले बघू आपण दिस टेक्निक इज डेव्हलप्ड ओनली फॉर द वेन द अप्पर सेगमेंट ऑफ द ओव्हिडक्ट इज द ब्लॉक. म्हणजे ह्यामध्ये पण काय केलं तर ओव्हिडक्टमध्ये काही ब्लॉकेज असेल तर बघा लक्षात आलं का ह्यामध्ये काय आहे तर बघा तुम्ही कंडिशन लक्षात ठेवा. इथं काय आहे तर ओव्हिडक्ट ह्या काय आहे तर ब्लॉकेज आहेत आणि देन इन दिस प्रोसिजर द ओव्हा अँड स्पर्म आर directly injected into the region of the oviduct where the fertilization produced of the blastocyst where they enter into the uterus via the normal route. म्हणजे इथं काय केलं जातं इथून ओहम काय केला जातो बाहेर काढला जातो विथ द हेल्प ऑफ द टेक्निक्स. ते काय केलं आपण तो ओहम काय केला बाहेर काढला आणि तो काय केला तो परत युटरसमध्ये इम्प्लांट केला किंवा त्याला काय म्हणतो आपण ट्रान्सफर केला. ह्या पद्धतीने काय होणार मग इथं काय होणार आहे परत स्पर्म पण काय केले तिथं ट्रान्सफर झाले आणि तिथं फर्टिलायझेशन होऊन त्यानंतर काय होणार आहे तर तिथून नॉर्मल डेव्हलपमेंट हे पुढं स्टार्ट होणार आहे. बघा काय इन दिस प्रोसिजर ओव्हा अँड स्पर्म आर डायरेक्टली इंजेक्टेड इन टू द रिजन ऑफ द ओव्हिडक्ट. आपण काय केलं ओहा काय केला ओहम बाहेर काढला आणि परत काय केलं स्पर्म आणि ओहम हे दोन्ही काय केले तर फॅलोपियन ट्यूबमध्ये इंजेक्ट केले. तिथं काय होणार आहे त्यांचं फर्टिलायझेशन तयार होणार आहे आणि तिथून झायगोट तयार होऊन तो फर्दर डेव्हलपमेंट काय होणार आहे तर त्या युटरसमध्ये होणार आहे. अशा पद्धतीने काय केलं जातं तर हे गिफ्ट प्रोसिजर किंवा गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर ही प्रोसेस ही कॅरी केली जाते. बघा यांचं पर्सेंटेज किती आहे सक्सेस रेट तर 30% हा रेट त्याचा काय तर सक्सेस रेशो आहे. कारण काय प्रॉब्लेम असणार आहे तर ते स्पर्मची काही मोबिलिटी कमी झाली असणार आहे, ओहममध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा त्यांची प्रोसेस ही कंप्लीट होऊ शकत नाही. त्यामुळं फक्त 30% गॅरंटी आहे की तिथं तो गॅमेट किंवा फर्टिलाइज होऊन त्यापासून झायगोट तयार होतील. बघा नेक्स्ट प्रोसिजर आहे आपल्याकडे
इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. इन दिस प्रोसेस बघा यामध्ये काय काय दिलं आपल्याला आता तर ICSI is the in vitro fertilization procedure in which the single sperm cell is injected directly into the cytoplasm of the ovum in the लॅबोरेटरी. यामध्ये बघा सोपी मेथड आहे. ह्यामध्ये काय केलं जातं तर एग हा बाहेर घेतला जातो विथ द हेल्प ऑफ द व्हेरियस टेक्निक इन लॅबोरेटरी. सॉरी. देन द सिंगल स्पर्म एक काय केलं आपण एक स्पर्म घेतला आणि तो काय केला तो डायरेक्टली आपण इंजेक्ट केला आहे टू द ओहम. ओके, लक्षात आलं. हे काय केलं हे पण काय आहे इन विट्रो फर्टिलायझेशन झालं. मग आपण काय केलं आहे लॅबमध्ये फक्त सिंगल स्पर्म आपण इथं इंजेक्ट करणार. IVFमध्ये काय केलं आपण तर एक फक्त ओहम तिथं घेतला होता आणि त्यामध्ये असे भरपूर असे स्पर्म आपण बाहेर टाकले होते आणि ते काय करायचे नॅचरली फर्टिलायझेशन करत होते. पण ICSIमध्ये काय केलं फक्त एक सिंगल स्पर्म घेणार आणि त्याला डायरेक्टली आपण ओहममध्ये इंजेक्ट करणार आहे जेणेकरून काय होणार आहे तर तिथं फर्टिलायझेशन होणार आहे. हिअर द स्पर्म हॅज नॅचरली पेनिट्रेटेड द एग. इथं काय करणार आहे तो पेनिट्रेट करणार आहे आणि तिथून काय होते तर त्यांचं फर्टिलायझेशन हे होणार आहे आणि तो जायकूट परत IVFच्या टेक्नॉलॉजीच्या सारखा आपण काय करणार आहे फिमेल युटेरसमध्ये आपण तो ट्रान्सफर करणार आहे आणि फर्दर डेव्हलपमेंट ही फिमेलच्या बॉडीमध्येच होणार आहे. ओके, लक्षात आलं का. हे पॉईंट आहे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. बघू आपण आता नेक्स्ट पॉईंट काय आहे तर आपल्याकडे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन. बघा ह्यामध्ये काय आहे तर मेल पार्टनरमध्ये जर काही इनॅबिलिटी असल्यात फॉर द प्रोडक्शन ऑफ द स्पर्म्स ऑर लेस स्पर्म काउंट स्मॉल साईज ऑफ द पेनिस हे आपण पॉईंट पाहिले होते की मेलमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत. आता ह्यामध्ये काय केलं जातं तर इन दिस टेक्निक द स्पर्म्स आर कलेक्टेड. These techniques sperms are collected from the male and artificially introduced into the cervix for the purpose of the achieving pregnancy throughout via the in vivo fertilization. बघा लक्षात आलं का सर्विक्स हा पॉईंट लक्षात ठेवा. सर्विक्स आपण म्हणजे हा रिजन इथं काय केलं जातं तर जे काय मेलकडून जे स्पर्म कलेक्ट केले जाते ते काय केलेत आर्टिफिशियली आपण काय केले इंजेक्ट केलेत जेणेकरून काय होणार आहे तिथं फर्टिलायझेशन होणार आहे किंवा फर्दर प्रोसेस ह्या कॅरी होतील. यासाठी काय केलं जाणार आहे आपल्याकडे आर्टिफिशियल तिथं आपण काय केलं स्पर्म इंजेक्ट केले तिथं आणि इथून काय होणार आहे परत फर्दर प्रोसेस कॅरी होणार आहे. स्पर्म परत मोबिलिटी शो करणार आहे ते ओहमकडे अट्रॅक्ट होणार आहे तिथं त्यांचं फर्टिलायझेशन होणार आणि फर्दर डेव्हलपमेंट वॉज अकर इनसाइड द बॉडी. दिस कॉल्ड ॲज द आर्टिफिशियल इन्सिमिनेशन. ओके, लक्षात आलं का. पॉईंट सोपा आहे. आर्टिफिशियल इन्सिमिनेशन यामध्ये काय केलं जातं स्पर्म आर आर्टिफिशियली इंजेक्टेड इन टू द सर्विक्स. हा पॉईंट लक्षात ठेवा सर्विक्स. नेक्स्ट मेथड आहे आपल्याकडे इंट्रायुटेराइन इन्सिमिनेशन. बघा ह्या नावातच आपल्याला दाखवलं की युटेराइन म्हणजे काय केलं जाणार आहे तिथं इन्सिमिनेशन केलं आहे पण कुठे युटेरसमध्ये डायरेक्टली युटेरस ॲज इंट्रोड्युस्ड इन टू द सर्विक्स. म्हणजे आपण काय केलं तर आर्टिफिशियल इन्सिमिनेशनमध्ये सर्विक्समध्ये जे काय स्पर्म रिलीज केले होते आता इंट्रायुटेराइन म्हणजे युटेरसमध्ये डायरेक्टली आपण स्पर्म इंजेक्ट करणार आहे. बघा प्रोसेस बघा. इन दिस टेक्निक the process somewhat like that artificial insemination. The only difference is that the sperm are introduced into the uterine cavity instead of the cervix. म्हणजे बघा इथं काय केलंय स्पर्म जे काय आहेत ते डायरेक्टली युटेरसमध्ये इंजेक्ट केलेत किंवा तिथं काय केले ट्रान्सफर केलेत जेणेकरून ते काय फर्टिलायझेशन त्या स्पर्मची मोबिलिटी कमी करावी लागणार आणि किंवा डायरेक्ट ते ओहमकडे फर्टिलायझेशन हे करू शकते. ह्या अशा पद्धतीने काय करतो आपण तर ह्या टेक्निक्स आहेत या टेक्निक्सद्वारे आपण काय केलं तर त्या इनफर्टाईल कपल्सला हेल्प केली किंवा जे काय करू शकते तर कन्क्यू करू शकते ते काय करू शकते तर बेबीला डेव्हलपमेंट होण्यास प्रवृत्त करू शकतात. आणि बघा आता नेक्स्ट मेथड आहे आपल्याकडे तर ॲडॅप्टेशन. ही एक कॉमन मेथड आहे किंवा जास्त करून हे यूज होत नसते पण ॲडॅप्टेशन ही एक चांगली मेथड आहे. त्यामध्ये काय केलं जातं तर ॲडॉप्ट केलं जातं एखाद्या बेबीला म्हणजेच काय तर दत्तक घेतलं जातं. बघा ह्यामध्ये काय काय प्रोसेस आहेत. द कपल ऑर सिंगल पेरेंट गेट्स लीगल राईट टू प्रिव्हिलेज द रिस्पॉन्सिबिलिटी दॅट असोसिएटेड विथ द बायोलॉजिकल चाइल्ड फॉर द अपब्रिंग ऑफ द ॲडॉप्ट चाइल्ड. म्हणजे आता काही गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत की ज्यामध्ये काय करू शकतात काही कपल्स किंवा काही सिंगल पेरेंट्स पण काय करू शकतात एखाद्या चिल्ड्रन्सला ते काय करू शकतात ॲडॉप्ट करू शकतात त्याची रिस्पॉन्सिबिलिटी हे घेऊ शकतात. पण त्यासाठी पण काय रिझन आहे तर द पेरेंट म्हणजे जे काही कपल त्या बेबीला ॲडॉप्ट करणार आहेत ते पेरेंट कसे पाहिजे तर मेडिकली फिट पाहिजेत. म्हणजे जे त्या चाइल्डची केअर करणार आहेत ते कपल्स किंवा ते पेरेंट पहिला फिट पाहिजे मेडिकली फिट पाहिजे त्याची फायनान्शियली एबल काय पाहिजे तर त्या बेबीला ते ॲडॉप्ट करणार आहेत. अशा पद्धतीने काय पाहिजे तर ते कपल त्यांच्यामध्ये काही रिझन्स आहेत किंवा काही त्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला तर कायदे आहेत. त्यामध्ये कायदे कोणते तर ते दिस कपल्स आर मेडिकली ऑर फायनान्शियली फिट
फॉर द ॲडॉप्ट अ चाइल्ड. अ पर्सन विशिंग टू ॲडॉप्ट चाइल्ड मस्ट बी ॲट लिस्ट 21, म्हणजे ज्यांच्या कपलचं वय किती पाहिलं अप्रॉक्सिमेटली 21 इयर, म्हणजे 21 वर्षाच्या पुढचे जे काही कपल्स आहेत त्यांना काय करू शकतात, ते ॲडॉप्ट करू शकतात किंवा त्यासाठी लिगल राईट आहे. आणि देअर इज नो अप्पर एज, म्हणजे त्यासाठी कोणती लिमिट नाही की एजसाठी की आपण ह्या वयापर्यंतच ॲडॉप्टेशन करू शकतो, असं काही कोणतंही लिमिट नाही. फक्त आपण काय पाहिजे 21 वर्ष किंवा 21 इयर्स त्याला काय म्हणतो आपण कंप्लीट पाहिजे, आणि ॲटलिस्ट किती पण आपण तो वयापर्यंत आपण एखादा बेबी ॲडॉप्ट घेऊ शकतो. फक्त त्यासाठी कायदा कोणता आहे तर दिस कपल्स आर मेडिकली फिट ऑर फायनान्शियली फिट फॉर द टेक केअर ऑफ द चाइल्ड. ओके, लक्षात आलं. हे झालं ॲडॉप्टेशन. बघा लक्षात ठेवा, ॲडॉप्टेशन पण एक सोपा पॉईंट आहे. आता बघू की ह्या इनफर्टिलिटीसाठी काय काय रिझन्स आहेत किंवा मेजर प्रॉब्लेम काय काय. तर टोबॅको म्हणजे जे काय निकोटीन आहेत किंवा तंबाखूसारखे अल्कोहोलिझम आहेत, असे काही जे काही व्यसन्स म्हणतो आपण त्याला, ते काय करू शकते तर इनफर्टिलिटी करू शकते. हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. त्याचबरोबर बघा सरोगंट मदर हा एक पॉईंट आहे की ज्यामुळं काय करू शकते तर इनफर्टिलिटी असणाऱ्यांना हेल्प करू शकते. सरोगंट मदरमध्ये काय असणार आहे बघा, तर सम वुमन्स हॅव द प्रॉब्लेम्स इन द इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रियो इन युटरस. सच वुमन कॅन take a help of the modern remedical technique called as a surrogacy. In this embryo is implanted into सरोगंट मदर हू इज द नॉट बायोलॉजिकल मदर. आता ह्यामध्ये काय केलं जातं बघा, तर आपण IVF सारख्या किंवा वेगवेगळ्या टेक्निक वापरल्या, पण त्यामध्ये काय होत होतं, त्या बेबीची डेव्हलपमेंट इनसाइड होत होती, म्हणजे त्या फिमेलच्या बॉडीमध्ये, फिमेलच्या युटेरसमध्ये. पण त्या फिमेलमध्ये समजा इम्प्लांटेशनलाच प्रॉब्लेम असेल, म्हणजे त्या फिमेलमध्ये युटेराइन कॅन्सर असेल किंवा युटेरसमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर त्यामध्ये कोणत्याही टेक्निकचा वापर करून त्या बेबीची इम्प्लांट होणार नाही किंवा तिथं इनसाइड द बॉडी डेव्हलप होणार नाही. मग ह्यावेळेस काय केलं जातं तर एखाद्या त्या फिमेलचे ओहम आणि किंवा एग म्हणतो आपण त्याला, ते काय केलं जातं तर दुसऱ्या वुमनच्या युटरसमध्ये ट्रान्सफर केलं जाते, जेणेकरून तिथं त्या बेबीची डेव्हलपमेंट होईल. ह्या कंडिशनला काय म्हणतो आपण सरोगंट मदर. म्हणजे त्या फिमेलला काय केलं तर काही पैसे देऊन त्यांच्यामध्ये त्या बेबीची डेव्हलपमेंट होण्यासाठी तिथं काय केलं तर आपण एम्ब्रियो ट्रान्सफर केले. अशा पद्धतीनं काय केलं जातं तर तिथं सरोगंट मदरद्वारे त्या बेबीची डेव्हलपमेंट करून तिथं बेबीला त्या ग्रोथ केली जाते. बट इट इज द नॉट बायोलॉजिकल मदर, कारण त्या फिमेलमध्ये काय केलं आपण एग हे काय केले ट्रान्सफर केलेत, म्हणजे त्या फिमेलचे हे ओहम किंवा एग यूज केला नाही, आणि स्पर्म पण काय असणार आहे तर त्या दुसऱ्या कपलचं असणार आहे. अशा पद्धतीने काय केलं आपण त्या सरोगंट मदर केलं. बघा सपोज एक एक्झाम्पल बघा, सपोज काय आहे तर आपल्याकडे A आणि B हे कपल्स आहेत. ह्या बी ही काय फिमेल आहे, मग ह्या फिमेलमध्ये काय होणार आहे तर इम्प्लांटेशनला प्रॉब्लेम आहे. मग काय केलं सी ही ईमेल काय केली पण सरोगंटमधून आपण सिलेक्ट केली. मग ह्या फिमेलमधले एक आणि ह्या मेलमधील जे काय स्पर्म ह्यांच्यापासून जो IVFद्वारे झायगोट तयार होणार आहे, तो झायगोट काय केला आपण सी या मदरमध्ये ट्रान्सफर केला. हे झाली सरोगंट मदर. इट इज द नॉट बायोलॉजिकल मदर ऑफ दिस child, because there is the no gametes of this female are used in this technique. The gametes are A or B, म्हणजे ह्या कपलचे गॅमेट्स काय केलेत आपण यूज केलेत. ओके, हे झाले आपले सरोगंट मदर. ओके, बघा हे झाले तर इनफर्टिलिटी पॉईंट. ह्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे ते सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, त्याला म्हणतं STD. बघा STD काय आहे तर डिसीजेस ऑर इन्फेक्शन विच आर ट्रान्समिटेड थ्रू आउट द सेक्शुअल इंटरकोर्स आर कॉल्ड ॲज द सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस. ओके, लक्षात आलं का, जे काय डिसीज किंवा जे इन्फेक्शन आहे ते काय होणार आहे सेक्शुअली इंटरकोर्स वेळेस ट्रान्सफर होणार आहेत, अशा डिसीजला म्हणतो आपण सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस. त्यालाच काय म्हणलं जाते बघा अजून वेनरल डिसीजेस किंवा त्याला रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन असे पण नाव आहेत. ह्यामध्ये बघा दोन डिसीजेस आहेत आपल्याकडे, कोणते कोणते आहेत तर सिम्फिलिस अँड गोनेरिया, हे दोन डिसीज आपल्याला अभ्यास करायचे आहेत. ओके, लक्षात आलं का बघा, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस विच आर ट्रान्समिटेड थ्रू आउट द सेक्शुअल इंटरकोर्स. सिम्फिलस आणि गोनेरिया हे दोन डिसीज आपल्याला अभ्यासाला दिलेत. भरपूर असे डिसीज आहेत ज्यापैकी फक्त आपल्याला दोनच हे अभ्यासासाठी दिलेत. लक्षात ठेवा कोणते कोणते, सिम्फिलस आणि गोनोरिया. ओके, ठीक आहे, बघू आपण डिटेल्समध्ये ह्या दोन डिसीजचा अभ्यास करायचा आहे. बघा सिम्फिलस आणि गोनेरिया हे दोन्ही पण कसे आहेत तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत. ते कशामुळे होते तर त्यांचा पॉझिटिव्ह एजंट आहेत बॅक्टेरिया. दोन्ही पण डिसीज हे कशामुळं बॅक्टेरियामुळं ट्रान्समिट होतात आणि ड्युरिंग द सेक्शुअल इंटरकोर्स अनप्रोटेक्टेड किंवा त्याला काय म्हणते आपण सेक्शुअल इंटरकोर्स. बघू त्यातला पॉझिटिव्ह एजंट म्हणजे पहिला सिम्फिलस बघू आपण, त्यामध्ये पॉझिटिव्ह एजंट आहे ट्रिपोनेमा पोलिडम. हा एक बॅक्टेरिया आहे ट्रिपोनेमा
पॅलिडम ह्याचं नाव लक्षात ठेवा. ट्रिपोनोमा पॅलिडम हा काय आहे तर एक बॅक्टेरिया कॉज करतोय सिम्पलस. त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे 3 to 4 वीक्स. म्हणजे जेव्हा तो बॉडीमध्ये एंटर करतोय त्यानंतर काय होणार आहे तर 3 to 4 वीक्समध्ये तो ॲक्टिवेट होतो किंवा तो सिम्पटम्स शो करायला चालू करतो. ओके, इन्क्युबेशन पिरियड बघा. इन्फेक्शन साईट कोणत्या कोणत्या आहेत त्याच्या म्युकस मेम्ब्रेन इन जेनायटल, रेक्टल ऑर ओरल रिजन. जे काय म्युकस मेम्ब्रेन आहे त्या ठिकाणी तो काय करू शकतो तर इन्फेक्शन हा करत असतो. बघा त्याचे सिम्पटम्स बघा काय काय तर प्रायमरी लेशन कॉल्ड ॲज द कॅनक्री हे त्याचा एक लेशन आहे. म्हणजे लेसन म्हणजे काय बघा, लेशन म्हणजे काय तर कॅनक्री असं त्याला म्हणलं जातं ॲट द साईट ऑफ द इन्फेक्शन. म्हणजे तिथल्या काय होणार आहे तर लेशन होणार आहे, सोलन होणार आहे एरिया. त्यामध्ये अजून काय होणार आहे तर लाल किंवा रेडिश असे चट्टे पडल्यासारखा तिथं एरिया होणार आहे. त्याला म्हणतो आपण लेशन, प्रायमरी लेशन, कॅनक्री असं म्हणलं जातं. कॅनक्री इज द फॉर्मेड अँड द एक्सटर्नल जेनायटेलिया, स्किन रॅशेस अँड द माइल्ड फ्लिवर. म्हणजे स्किनवरती रॅश झाल्यासारखं काय होते तर तिथं चट्टे पडतात किंवा तिथं काय होणार आहे कॅनक्रीज होतात अशा एरिया. कुठं एक्सटर्नल जेनायटेलिया, एक्सटर्नल जेनायटेलियावरती काय होणार आहे तर अशा प्रकारचे कॅनक्रीज आपल्याला दिसते. त्याचबरोबर माइल्ड फिवर, इन्फ्लेंड जॉईंट्समध्ये पण प्रॉब्लेम येणार आहे. लॉस ऑफ हेअर्स इतके पण त्याच्यामध्ये सिम्पटम्स हे दिसू लागते. त्याचबरोबर पॅरालिसिस, डिजनरेटिव्ह चेंजेस ऑकर्स इन द हार्ट अँड ब्रेन. मोस्ट डेंजरस हे त्याचे सिम्पटम्स आहेत डिजनरेटिव्ह चेंजेस. म्हणजे ब्रेन सेल किंवा हार्टमध्ये काही सेल्स आहेत त्या काय होतात हळूहळू डिजनरेट होऊ लागतात. अशा प्रकारचे हे सिम्पटम्स ह्या सिम्पलसमध्ये दाखवतात. बघा लक्षात आले काय सिम्पटम्स. हे सिम्पटम्स तुम्ही राईट डाऊन करून घ्या. हे महत्त्वाचे आहेत, पॉईंट लक्षात ठेवा स्टेप बाय स्टेप. त्यामध्ये लेशन, कॅनक्रीज, त्याचबरोबर इन्फेक्शन इन एक्सटर्नल जेनायटेलिया ॲज वेल ॲज स्किन ऑफ हे पॉईंट अगदी महत्त्वाचे आहेत. बघा ह्याचं प्रिव्हेंटेशन आपण कसं करू शकतो. एज्युकेशन अबाउट द सेक्स प्रॅक्टिसेस, त्याचबरोबर काय म्हणतो सेक्स हायजीन, अवॉइडिंग द सेक्स विथ द अननोन पार्टनर ऑर मल्टी पार्टनर्स, युजिंग द कॉन्डोम ड्युरिंग द क्वार्टर्स ऑर इंटरकोर्स. हे काय तर त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन मेजर म्हणून आपण करू शकतो. ओके, हायजीन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कॉन्डोम ड्युरिंग द क्वार्टर्स हे पण त्यामध्ये STD रोखण्यासाठी, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस रोखण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट असं किंवा आपण महत्त्वाचं त्याला आपण एक पार्ट म्हणू शकतो. ट्रीटमेंट बघा ह्यामध्ये कोणती दिली जाते. त्यामध्ये अँटीबायोटिक्स हे ट्रीटमेंट अगदी इम्पॉर्टंट ठरते. त्यामध्ये पेनिसिलियन हे अँटीबायोटिक्स मोस्टली हे यूज केलं जातं. ओके, हे झाले सिम्फलिस. बघा दुसरा सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे तो गोनेरिया. गोनेरिया हा एक डिसीज आहे. तो पण कशामुळं बॅक्टेरियामुळे कॉज होतो. नेसेरिया गोनरी हा बॅक्टेरिया त्यामध्ये गोनेरिया हा डिसीज कॉज करत असतो. यामध्ये बघा इन्क्युबेशन पिरियड कुठं मेलमध्ये आणि फिमेलमध्ये डिफरंट इन्क्युबेशन पिरियड दाखवला आहे. त्यामध्ये मेलमधील इन्क्युबेशन टाईम आहे 2 to 40 days आणि फिमेलमध्ये 7 to 21 days इतका त्याचा इन्क्युबेशन पिरियड दाखवला आहे. इन्फेक्शन साईट कोणते आहेत मेकस मेम्ब्रेन ऑफ द युरिनरी जेनायटल ट्रॅक्ट, त्याचबरोबर थ्रॉट अँड आयज ह्यामध्ये पण त्याचं इन्फेक्शन हे होऊ शकते. बघा सिम्पटम्स बघा मेलमध्ये आणि फिमेलमध्ये दोघांमध्ये पण हे वेगवेगळे सिम्पटम्स इथं दाखवले गेलेत. इन मेल परायटल ब्लॉकेज ऑफ युरेथ्रामध्ये काय झालं आहे ब्लॉकेज आले. त्याचबरोबर रिप्रोडक्टिव्ह डक्ट, ज्या काही रिप्रोडक्टिव्ह डक्ट्स होत्या, वाज डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अशा ज्या काही डक्ट आहेत त्यामध्ये काय झाले ब्लॉकेज आलेला आहे. पस फ्रॉम द पेनिसमधून युरिनेशन वेळेस काय होणार आहे तर तिथं पस हा आपल्याला इजॅक्युलेट झालेला आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर पेन अँड बर्निंग ड्युरिंग द सेन्सेशन ड्युरिंग द युरिनेशन वेळेस काय होणार आहे तिथं पेन्स होणार आहे, बर्निंग सेन्सेशन होणार आहे. त्याचबरोबर आर्थरायटिस हा एक प्रॉब्लेम मेलमध्ये दिसून येते. आर्थरायटिस म्हणजे जॉईंट्समध्ये पेन होणे किंवा जॉईंट्सची सोलन होणे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स हे मेलमध्ये दिसतात. बघा इन फिमेल पेल्विक इन्फ्लामेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, इन्फ्लामेशन दिसणार आहे, तिथं स्वेलन होणार आहे युरिनरी ट्रॅक्ट, युरिनरी सिस्टीम ही पूर्णपणे स्वेलन होऊ शकते, इन्फ्लामेशन तिथं दिसून येते. त्याचबरोबर अत्यंत असा डेंजर असा त्याचा सिम्पटम्स आहे ते स्टरिलिटी त्या फिमेलमध्ये येऊ शकते. आर्थरायटिस हे पण त्यामध्ये फिमेलमध्ये पण तो प्रॉब्लेम दिसणार आहे. इन द चिल्ड्रन बॉर्न टू द एफेक्टिव्ह मदर सफर फ्रॉम द गोनोकोकायडल हा त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम दिसणार आहे. म्हणजे ज्या फिमेलमध्ये हा गोनेरिया डिसीज आहे त्याचबरोबर ती जर चिल्ड्रन सफर होत असताना जर त्यातला बेबीची किंवा त्या चाइल्डची डेव्हलपमेंट होत असेल त्याच्यामध्ये काय दिसणार आहे गोनोकोकायल हा डिसीज त्यामध्ये दिसणार आहे. गोनोकोकायल ऑप्टॅमिलिस अँड गोनोकोकायल व्हल्वारिस इन द गर्ल्स इन द बिफोर द प्युबरिटी हे दोन डिसीज त्या चाइल्डमध्ये किंवा चिल्ड्रन्समध्ये दिसणार आहेत. म्हणजे बघा गोनेरिया जर डिसीज त्या फिमेलला झालेला असेल तर त्याच्यामध्ये डेव्हलप होणाऱ्या त्या फिमेलमध्ये डेव्हलप होणाऱ्या चिल्ड्रन्समध्ये पण हे दोन डिसीज आपल्याला दिसून येतात. हे
अत्यंत असं डेंजर किंवा सिच्युएशन असू शकते फिमेलमधील. बघा फिमेलमध्ये गोनेरिया जर डिसीज असेल तर त्यांच्यामध्ये डेव्हलपिंग चाइल्डमध्ये पण आपल्याला हे डिसीज आपल्याला कॉज झालेले दिसले आहेत. गर्ल्समध्ये आणि चाइल्ड्समध्ये 2 प्रकारचे इथं डिसीज आपल्याला दाखवले आहेत. बघा ह्यामध्ये प्रिव्हेन्शन मेजर कोणते आहेत तर सेक्स हायजीन हे दोन्हीमध्ये पण आपण करू शकतो. त्यानंतर युजिंग कोंडम ड्युरिंग द कॉटेज, अवॉइडिंग सेक्स विथ द अननोन पार्टनर ऑर द मल्टी पार्टनर हे त्याच्यामध्ये असणारे प्रिव्हेंटिंग मेजर आहे. बघा हे काय तर सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस. बघा त्यानंतर ट्रीटमेंट कोणती दिली आपली त्याला अँटीबायोटिक्स यूज केले. त्यामध्ये कोणते सेफिक्सिम हे एक त्यामध्ये सेफिक्झिम हे काय केलं तर अँटीबायोटिक इथं यूज केले गेले. ओके. बघा 2 डिसीज लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे पॉईंट कोणते त्याचा इन्क्युबेशन पिरियड, त्याचे इन्फेक्शन साईट आणि सिम्पटम्स हे त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये प्रिव्हेंटिंग मेजर दोन्ही डिसीजमध्ये सेमच आहेत. त्याचबरोबर ट्रीटमेंट पण इथं वेगळं आहे. इथं पेनिसिलिन वापरलं आणि इकडं सेफिमिक्सिन हे दोन्ही अँटीबायोटिक इथं यूज केलेलं. ओके. पॉईंट समजला का? बघा जर काय तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. बघा आपण यामध्ये हा टॉपिक कंप्लीट केला आहे. आपले 2 टॉपिक कंप्लीट झाले. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स आणि ॲनिमल्स हा एक टॉपिक कंप्लीट झाला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा टॉपिक आपण सुरू करूया. बघा काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा. आपण खाली टेलिग्राम चॅनल सुरू केलं आहे, ते चॅनल सबस्क्राईब करा. तिथं मी तुम्हाला ह्या टॉपिकच्याबद्दल काही नोट्स किंवा काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असे प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. धन्यवाद.